मित्रांनो आता कार्ड पेपरवरती ना डिझाईन कटिंग करून घेतलेली आणि ते आता पुट्ट्यावरती मार्किंग करून पुट्टा कटिंग करणार आहोत। अजून बघा कलर काम करतोय, आई बाबा बरोबर तो पण कलर काम करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी। मित्रांनो आता गणपतीला उरले 3 दिवस उरलेले आहेत आणि डेकोरेशनचं काम चालू आहे। हेलो गाइस, हाउ आर यू? वेलकम टू माय चॅनल, प्लीज सबस्क्राइब माय चॅनल। वाजलेले आहेत आता 1:30। आता आम्ही तिघच राहिलोत। हां बा 3:30 वाजलेत मित्रांनो। खरोखर 3:30 वाजले। तुम्ही काय खोटं सांगत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये पण। बाय, गुड नाईट, शुभरात्री। फायनल काम बाकी आहे, तर मेन फायनल काम उद्या बाकी ते आपण तुम्हाला उद्या दाखवतो। त्यावर मेहनत करतोय चौघा आणि डेकोरेशन झालेलं बाकी। लाईट मित्रांनो कसं वाटलंय ते सांगा तुम्ही नक्की। आवडणारच, नाही आवडणार असं पण बोलू शकतो। दरवर्षी आमचं नवीन नवीन असतं काहीतरी, पुढच्या वर्षी बघू काय आहे ते। नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो आपलं आता 1 वर्ष सरलं आणि 2024चं आता गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। श्रावण महिना लागला की गणपतीची चाहूल लागते आणि चाहूल लागल्यानंतर गणपती घरी येणार, त्यासाठी आपण काय काय तयारी करावी, त्यासाठी मनामध्ये निश्चित चाहूल लागलेली असते की आता कधी गणपती बाप्पा येणार आणि आपण गणपती सजावट काय काय करणार, त्याची आपल्याला मनामध्ये चाहूल आणि विचार चालू असतात। तेच विचार करत आपण आता डेकोरेशनची आता सुरुवात करणार आहोत। मग आपण आपल्या घरी दरवर्षी वेगवेगळे डेकोरेशन असतं ते इको फ्रेंडली डेकोरेशन असतं आमचं, आणि आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती पण इको फ्रेंडलीच असते। आपण डेकोरेशन केलेलं आहे ते पण आपल्याला फोटो बघायला भेटतील आणि 2 वर्षापूर्वीची जी व्हिडिओ आहे ती आपल्या चॅनलवरती आहे, ती तुम्ही बघू शकता आवर्जून। आणि ते डेकोरेशन कसं असेल ते पण तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये। आणि आपण ह्या 2024च्या गणपती बाप्पाच्या तयारीला लागूया आणि डेकोरेशनला पण आपण सुरुवात करूया। आपण टेबल लावायला सुरुवात केलेली आहे। सुरुवात विवेक आणि दादांनी केलेली आहे टेबल लावायची। आज आपण फक्त टेबल लावूनच घेणार आहोत, नंतर मग दुसऱ्या दिवशीपासून सुरुवात दुसरी करणार आहोत। हा बघा चिराग आणि हा श्री, हे दोघं गेल्या वर्षी पण माझ्या मदतीला होतात, म्हणजे गणपती सुरुवात केल्या तिथपासून हे मला मदतीला असतात डेकोरेशन। आपल्याला ना 28x40चे 4 बॉक्स बनवायचे आहेत, तर इथे आता मेजरमेंट चालू झालेलं आहे आणि ह्या बॉक्स पुट्ट्याच्या ह्याच्यामध्ये 2च होतील आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला 2 बनवायचे, तसे 4 बॉक्स आपले तयार होणार आहेत। आपले 4 बॉक्स तयार झालेले आहेत। मित्रांनो आता कार्ड पेपरवरती ना डिझाईन कटिंग करून घेतलेली आहे, ते आता पुट्ट्यावरती मार्किंग करून पुट्टा कटिंग करणार आहोत। आणि आज डेकोरेशनचा 3रा दिवस। 3ऱ्या दिवसामध्ये आज हजेरी बघा, दादा, विवेक, वहिनी आणि हा सुमित। अजून बघा
कलर काम करतोय. आई बाबा बरोबर तो पण कलर काम करायला सुरुवात केलेली आहे त्यांनी. वेगवेगळी टमाटे गेली होती. ते आधी टाकणार मग कवड्याचं लावणार. मित्रांनो, आता गणपतीला उरले 3 दिवस उरलेले आहेत आणि डेकोरेशनचं काम चालू आहे. आणि ही 5व्या दिवसाची तयारी, म्हणजे 5व्या दिवसामध्ये एवढंच तयार झालेलं आहे. आणि इथे बघा आपला भाऊ कलर काम चालू आहे. हॅलो गाईज, हाऊ आर यू? वेलकम टू माय चॅनल. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आणि आपलं हे फक्त खांब उभे राहिले 4. आणि हा वरचा छप्पर बाकी आहे. छप्परचं काम चालू आहे. हा विवेक, सुमित. हा बरं. वाजलेले आहेत आता 1:30. आता आम्ही 3घच राहिलोत. 1 नंबर गेला आमचा, कमी झाला. आपल्या वरच्या छप्परचं काम चालू आहे, कलर काम. आणि इथे मागचं बॅकग्राऊंडचं काम चालू आहे, कलर काम. आणि इकडे ह्या छताला असा कलर मारून ठेवलेला आहे. आता वाजलेले 3:30 वाजलेले आहेत. आणि आता आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी राहिलेत फक्त 2 दिवस बाकी राहिलेले आहेत. आणि आमची तयारी चालू आहे. आम्ही आज 3घच होतो. 3:30 वाजलेत आणि ह्या दोघांना उद्या सुट्टी असल्यामुळे 3:30 वाजलेत मित्रांनो. खरोखर 3:30 वाजलेत. मी काय खोटं सांगत नाही आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये. पण आणि आमचं थोडंसं काम बाकी, मी पूर्ण दाखवत नाही. थोडंसं छप्पर फक्त झालं आहे, बाकीचं अजून भरपूर बाई बाकी आहे. ह्या साईडचं पण बघा तुमचं बाकी आहे, ह्या साईडचं काम अर्धं बाकी आहे. ते आता बघूया हे दोघं उद्या कुठपर्यंत काम करतात ते. मग भेटू आता उद्याची बघू, तुम्हाला दाखवेन किती पार होतं आहे ते. मग आता बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. मित्रांनो, आता गणपती बाप्पाच्या आगमनासाठी 1 दिवस राहिलेला, फक्त 1 दिवस. मग उद्या सकाळी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. आणि आता वाजलेले आहेत 2 वाजलेले आहेत. आणि आता आमचं डेकोरेशन तर थोडंसं बाकी आहे. ते उद्या फायनल हात पडणार आहे. बाकी पूर्ण डेकोरेशन झालेलं आहे. उद्या पूर्ण व्हिडिओ लाईट बीट साईड तुम्हाला उद्या दाखवतो. मेन फायनल काम उद्या बाकी, ते आपण तुम्हाला उद्या दाखवतो. मग आपलं गणपती बाप्पाचं पण आगमन होणार आहे.
बघा सगळं आपलं वायर जोडायचं काम चालू आहे आता आपल्याकडे. मित्रांनो, डेकोरेशन चालू केलेला हप्ता पूर्ण झालेला आहे आणि हप्त्याभराची मेहनत पूर्ण फळाला आलेली आहे. पण ते बोलतात ना, तुम्ही डेकोरेशन कधी पण चालू करा पण ते गणपतीच्या आदल्या दिवशीपर्यंत पूर्ण होत नाही. तसंच आमचं झालेलं आहे. गणपतीचा दिवस उजळलेला आहे तरी पण आमचं डेकोरेशन थोडं बाकी आहे. अजून थोडं लायटिंगचं काम बाकी राहिलेलं आहे. मग ते आता लायटिंगचं काम उद्या करणार. आणि आता वाजलेले आहेत 3:30. आम्ही हे हप्तावर मेहनत करतोय चौघं आणि डेकोरेशन लाईटचं काम. मित्रांनो कसं वाटलंय ते सांगा तुम्ही नक्की. आवडणारच, नाही आवडणार असं कोण बोलू शकत. दरवर्षी आमचं नवीन नवीन असतं काहीतरी. पुढच्या वर्षी बघू काय आहे ते. ओढ लागली लागली ग माझ्या देवाची ग, पायाच्या पावलांना राहट गावली ग.